मुंबईत एका नराधमानं मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धक्कादायकरित्या उघडकीस आली आहे। मुंबईत एका सॉफ्टवेअर टेक्निशियननं त्याच्या 17 वर्षाच्या मुलीला सोशल मीडियाचं व्यसन लागल्यानं त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल समुपदेशनासाठी कांदिवली पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवलं होतं। मात्र यामुळे तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक होईल असं वाटलं नव्हतं। आता संपूर्ण घटना काय होती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या घटनेची धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून तिचेच वडील असल्याचं समोर आलंय। गेल्या वर्षी वडिलांनी बलात्कार केल्याचं मुलीनं सांगताच पोलिसांनाही धक्का बसला। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय मुलीच्या वडिलांनी तक्रार घेऊन आमच्याकडे आले होते। त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी कथितपणे मोबाईल फोनवर बराच वेळ घालवते आणि तिला सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपचं व्यसन आहे। वडिलांनी आम्हाला पुढे सांगितलं की त्यांची मुलगी तिच्या मित्रांना ॲपवर वारंवार मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवत असते। त्यानंतर पोलिसांनी वडिलांना मुलीला तिच्या आईसोबत पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी मुलीला आणि तिच्या आईला पोलीस ठाण्यात पाठवण्यास सांगितलं। तरुण वयात सोशल मीडियाच्या अतिवापराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दलच्या माहिती पोलिसांनी द्यायला सुरुवात केली। त्यावेळी या सत्रादरम्यान मुलीनं सांगितलं की तिच्या वडिलांनी गेल्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, ज्यामुळे तिच्यावर खूप मोठा आघात झाला। विरोध केल्यानंही वडील ऐकले नाही। पोलिसांना ही माहिती कळताच जबर धक्का बसला। त्यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी तिच्या वडिलांना अटक केली। मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले। कांदिवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहोत। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून संतापाची लाट पसरलेली आहे।